नाव मूव टुवर्ड द रेग्युलर पाल्सी मेथड. मित्रांनो आपण याच्या आधी बायसेक्शन मेथड बघितली. आज रेग्युलर पाल्सीचे काही प्रॉब्लेम बघूया. फाइंड द रूट्स ऑफ इक्वेशन x cube minus 9x plus 1 is equal to 0 which lies between 2 and 3 using regular Palsy method. लक्ष द्या मित्रांनो, f of x एकदा कन्फर्म करायचं रूट लाईज आहे का नाही. नाही केलं तरी चालतं. एक्स क्यूब मायनस 9x प्लस 1 एक्सच्या ठिकाणी पहिले 2 टाकायचं. 2 चा क्यूब मायनस 9 इंटू 2 प्लस 1 किती येतं हे फास्ट 8 मायनस 18 मायनस 10 प्लस 1 मायनस 9 एफ ऑफ 3 चा क्यूब 9 इंटू 3 प्लस 1 27 मायनस 27 1 मायनस प्लस देअरफॉर रूट लाईज बिटवीन. आता इथे दिलेलंच आहे येणारच. रूट लाईज बिटवीन 2 and 3 तर a इज इक्वल टू 2 b इज इक्वल टू 3 तर एफ ऑफ ए इज इक्वल टू काय राहील मित्रांनो. इकडे बघा हे पहा याला जर तुम्ही ए जर 2 म्हणत असाल तर मग हे काय झालं एफ ऑफ ए झालं ना. या टर्मला जर आपण 2 म्हणत असाल तर हे काय झालं ए लक्षात. आणि हे काय झालं बी. हे काय झालं ए आणि हे काय झालं बी. हे वालं ए आणि हे वालं बी. तर आता बघा हे ए आणि हे बी. तर एफ ऑफ ए इज इक्वल टू किती राहील मित्रांनो. एफ ऑफ ए इज इक्वल टू -9 आणि एफ ऑफ बी इज इक्वल टू किती राहील 1. एफ ऑफ बी इज इक्वल टू किती राहील 1. तर फॉर्म्युला काय x1 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. तर बघा मित्रांनो x1 इज इक्वल टू ए किती आहे 2 एफ ऑफ बी किती आहे 1 मायनस बी किती आहे 3 एफ ऑफ ए किती आहे 9 मायनस मायनस प्लस 9 डिवायडेड बाय एफ ऑफ बी किती आहे 1 मायनस मायनस प्लस 9 किती येते 12 2 14 भागिले 10 1.4 27 सॉरी 27 प्लस 9 29 2.9 2.9 is the right answer. 2.9. The x1 is equal to 2.9. बघा मित्रांनो आता क्रॉस चेक करायचं. एफ ऑफ 2.9 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 तर 2.9 चा क्यूब 2.9 चा क्यूब मायनस 9 इंटू 2.9 2.9 प्लस 1 किती येतं हे किती येतं मायनस 0.711 मायनस 0.711 11. तर बघा मित्रांनो आता हे आलं एफ ऑफ मग मायनस प्लस द रूट लाईज बिटवीन कुठे येते रूट लाईज बिटवीन कमी टू जास्त किती 2.9 टू 3 तर ए इज इक्वल टू 2.9 बी इज इक्वल टू 3 एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए म्हणजे 2.9 ची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.711 आणि एफ ऑफ बी याची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू घेतात म्हणजे एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे 1 एफ ऑफ बी ची 1 कारण की आपण मायनस प्लस याच्याशी क्रॉस चेक केलंय. तर मग x2 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. व्हॉट इज द फॉर्म्युला लक्ष द्या ए किती आहे 2.9 एफ ऑफ बी किती आहे 1 मायनस मायनस प्लस 0.711 इंटू 3 भागीला एफ ऑफ बी किती आहे 1 मायनस मायनस प्लस 711 किती येतं फास्ट सांगा x2
x2 किती येतं? किती येतं? 2.94. हा, मग चेक करायचं. एफ ऑफ 2.94, एफ ऑफ 2.94 तर किती येते? 2.94 चा क्यूब मायनस 9 इंटू 2.94 प्लस 1 किती येतं हे? फास्ट सांगा. मायनस 0.0478. बस एवढं लिहायचं. मायनस इकडे बघा आता. मायनस मायनस हे मायनस आणि त्याच्यानंतरचं फंक्शन कोणतं आहे? हे मायनस जमत नाही. हे मायनस जमत नाही. हे मायनस हे प्लस जमत. मग रूट लाईज बिटवीन 2.94 टू 3. 2.94 टू 3. त्याला थोडं वरी घेतो. हा, तर ए इज इक्वल टू 2.94, बी इज इक्वल टू 3, एफ ऑफ ए इज इक्वल टू 2.94 ची व्हॅल्यू किती आहे? मायनस 0.00478 आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे? 1. ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. हा, किती येतं मित्रांनो हे? ए किती आहे? 2.94. एफ ऑफ बी किती आहे? 1 मायनस बी किती आहे? 3. हे 0.0478 मायनस मायनस प्लस घ्यायचं डिवायडेड बाय एफ ऑफ बी किती आहे मित्रांनो? 1 मायनस मायनस प्लस 0.0478. नीट सांगा, शांततेत सांगा. x3 इज इक्वल टू 2.94. बस अप्रॉक्सिमेट तेवढंच येत राहत. पाच लिहा. By using regular Palsy method, find the approximate root of cube root of 100 up to 3 iteration. Let x is equal to cube root of 100, taking cube on both sides. X cube is equal to 100. So f of x is equal to x, याला 100 ला तिकडे पाठवायचं. x क्यूब मायनस 100. तर पहिले काय टाकायचं? 0 टाकायचं. 0 चा क्यूब मायनस 100 मायनस 100. 1 टाकायचं. 1 चा क्यूब मायनस 100 मायनस 99. 2 चा क्यूब मायनस 100 मायनस 92. नंतर 3 चा क्यूब मायनस 100 मायनस 73. 4 चा क्यूब मायनस 100 मायनस 64. नंतर 5 चा क्यूब मायनस 5 चा क्यूब मायनस 125. हा, आता बघा. therefore रूट लाइज बिटवीन 4 to 5. हा, रूट लाइज मायनस प्लस साइन चेंज होती ना, तर रूट लाइज बिटवीन therefore रूट लाइज बिटवीन 4 to 5. आता बघा मित्रांनो, ए 4 बी 5 जवळपास ह्या 5 मेथड जर नीट केल्या तर 5 आहे पुढे. लक्षात. आता राहिली कोणची? आपली न्यूटन रॅप्सन आणि बक्षेल. आलं. तर इकडे बघा, एफ ऑफ ए इज इक्वल टू -36 आणि एफ ऑफ बी इज इक्वल टू 25. तर x1 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. लक्षात. तर मग x1 साठी व्हॅल्यू टाकतो. ए किती मित्रांनो? 4. एफ ऑफ बी किती आहे? 25. हे मायनस आणि ते मायनस प्लस. बी किती आहे? 5. एफ ऑफ ए किती आहे? 36 भागीला
भागीला एफ ऑफ बी किती आहे 25 मायनस मायनस प्लस 36 किती येतं x1 4.59 आणि एवढं लक्षात यायला पाहिजे की 4 ते 5 मध्येच उत्तर यायला पाहिजे 4 ते 5 मध्येच तुमचं उत्तर यायला पाहिजे कारण रूट लाईज बिटवीन 4 to 5 म्हणतो आपण नाव एफ ऑफ 4.59 चा क्यूब मायनस 100 किती येतं हे 5 सांगा मायनस 3.2974 4 डिजिट घ्यायचा प्रयत्न करायचा मायनस आणि नंतरचं कोणतं प्लस तर रूट लाईज बिटवीन 4.59 टू 5 तर बघा मित्रांनो ए 4.59 बी किती 5 एफ ऑफ ए किती मायनस 3.2974 आणि एफ ऑफ बी किती 25 ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए याला द्यायचं x2 तर ए किती आपलं 4.59 इंटू एफ ऑफ बी किती आहे 25 मायनस मायनस प्लस बी किती आहे 5 आणि हे 3.2974 मायनस आहे म्हणून इकडे प्लस घेतला डिवायडेड बाय एफ ऑफ बी किती मित्रांनो 25 मायनस मायनस प्लस 3.2974 हे किती येतं बघा फास्ट एक्स 4.6377 आता बघा नाव क्रॉस चेक करायचं एफ ऑफ 4.6377 तुम्हाला आन्सर नाही सोपं नाही ते 4.6377 चा क्यूब मायनस 100 किती येतं हे मायनस 0.2511 मायनस 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 आणि हे पण मायनस आहे दोघांचं जमत नाही पुन्हा पुढच्या फंक्शनवर जायचं बघा हे पण बघायचं नंतर याच्याकडे जायचं मायनस प्लस देअरफॉर रूट लाईज बिटवीन 4.6377 टू 5 तर ए 4.6377 आणि बी किती आहे 5 तर बी किती आहे 5 तर एफ ऑफ ए किती एफ ऑफ ए मायनस 0.2511 एफ ऑफ बी किती मित्रांनो एफ ऑफ बी 25 तर बघा मित्रांनो आता x3 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए तर ए किती आपल्याकडे 4.6377 एफ ऑफ बी किती आहे 25 मायनस बी किती आहे मित्रांनो आपल्याकडे 5 एफ ऑफ ए किती आहे 0.2511 मायनस आहे तर मायनस मायनस प्लस डिवायडेड बाय एफ ऑफ बी किती आहे 25 मायनस मायनस 0.2511 किती येतं उत्तर 5 सांगा 4.13 is the right answer. 4.6413 is the right answer. दोन्ही घेतो 5 लक्ष द्या by using bisection method solve the up to 3 iteration cube root of 20 लक्ष द्या मित्रांनो let x is equal to cube root of 20 आता शांततेत 3 प्रॉब्लेम लक्ष द्या फास्ट taking cube on both side x cube is equal to 20 तर x cube minus 20 is equal to 0 तर f of x is equal to x cube minus 20 तर इकडे बघा यावेळेस क्यूब रूट ऑफ 100 येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे बरं कारण की तिन्ही पेपर मध्ये तसं आलेलं नाहीये रेग्युलर फाल्सी मध्ये तर लक्षात ठेवा
आता बघा एफ ऑफ 0 क्यूब -20 तर -20 एफ ऑफ 1 चा क्यूब -20 -19 एफ ऑफ 2 चा क्यूब -20 2 चा क्यूब -20 किती येईल मित्रांनो -12 नंतर 3 चा क्यूब -20 7 +7 therefore root lies between 2 and 3 2 and 3 a is equal to 2 b is equal to 3 f of a is equal to a ची व्हॅल्यू किती आहे -12 एफ ऑफ बी इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे 7 तर x1 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए तर बघा मित्रांनो x1 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू एफ ऑफ बी किती आहे 7 मायनस मायनस प्लस बी ची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू 12 ब्रॅकेट क्लोज एफ ऑफ बी किती आहे 7 मायनस मायनस प्लस 12 किती येतं x1 2.63 आता चेक करायचं एफ ऑफ 2.63 चा क्यूब -20 किती येतं हे मायनस 1.8085 हे मायनस आणि हे प्लस हे मायनस आणि हे प्लस देअरफॉर रूट लाईज बिटवीन आता काय 2.63 टू 3 मग x2 इज इक्वल टू a f of b minus b f of a divided by f of b minus f of a तर बघा मित्रांनो इथं काय करायचं इथं डायग्राम काढू आपण a ची व्हॅल्यू किती आहे आपली a ची व्हॅल्यू आहे 2.63 आणि b ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 3 तर f ऑफ a ची व्हॅल्यू किती राहील मित्रांनो एफ ऑफ ए ची व्हॅल्यू -1.8085 आणि एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती राहील मित्रांनो 7 तर मग व्हॅल्यू ठेवायची x2 इज इक्वल टू ए किती आहे 2.63 इंटू एफ ऑफ बी किती आहे 7 मायनस मायनस प्लस 1.8085 इंटू एफ ऑफ ए किती आहे सॉरी एफ ऑफ ए पहिले लिहिलं मी बी किती आहे 3 ब्रॅकेट क्लोज एफ ऑफ बी किती आहे 7 मायनस मायनस 1.8085 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x2 2.70 नाव एफ ऑफ 2.70 चा क्यूब -20 मायनस 0.317 हे मायनस नंतरचं फंक्शन बघायचं हे मायनस याचं जमत नाही प्लस तर रूट लाईज बिटवीन 2.7 टू 3 ए किती आहे 2.7 बी किती आहे 3 तर एफ ऑफ ए किती आहे एफ ऑफ ए मायनस 0.317 एफ ऑफ बी किती आहे 7 तर बघा मित्रांनो ए x3 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी अरे जर प्रॅक्टिस केली तर इथं फॉर्म्युलेच पाठ होऊन जाते सगळं प्रॉब्लेम होऊन जात लक्षात ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए सॉरी ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए लक्षात तर आता याच्यात व्हॅल्यू टाकायची आपल्याला याच्यात व्हॅल्यू टाकायची मित्रांनो x3 ए ची व्हॅल्यू किती आहे ए ची 2.7 एफ ऑफ बी ची किती आहे 7 मायनस बी ची किती आहे 3 एफ ऑफ ए किती आहे 0.317 मायनस मायनस प्लस
एफ ऑफ बी किती आहे 7 प्लस 0.317 किती येतं हे 2.71 आलं लक्षात. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम इकडे बघा. आता cube root of 7 by using regular Palsy method find the approximate root of cube root of 7. The cube root of 7 चा प्रॉब्लेम करू आपण. लक्ष द्या मित्रांनो, क्यूब रूट ऑफ 7 मध्ये लेट x is equal to cube root of 7 taking cube on both side x cube is equal to 7. तर f of x is equal to काय राहील x cube minus 7. हा याला असं लिहू शकता तुम्ही x cube minus 7 is equal to 0. तर पहिले 0 टाकायचं. f of 0 0 चा क्यूब minus 7 minus 7. f of 1 टाकायचं. 1 चा क्यूब minus 7 minus 6. नंतर 2 टाकायचं. 2 चा क्यूब minus 7 1. Therefore root lies between 1 to 2. 1 to 2. A is equal to 1. B is equal to 2. A is equal to 1. B is equal to 2. So f of A is equal to minus 6 and f of B is equal to 1. So now x1 A f of B minus B f of A divided by f of B minus f of A. So x1 is equal to A ची व्हॅल्यू टाका. A ची व्हॅल्यू किती आहे 1 into 1. B ची व्हॅल्यू किती आहे 2. 6 minus minus plus 6 भागिले f of B किती आहे 1 plus 6 किती येतं हे किती 1.857. x1 is equal to 1.857. Now f of 1.857 क्रॉस चेक करायचं. इकडे बघा 1.857 चा क्यूब मायनस 7 किती येतं हे मायनस 0.5962 मायनस नंतरच कोणचं आहे प्लस. देअरफॉर रूट लाईज बिटवीन कमी टू जास्त. कमी कोण आहे 1.857 to 2. तर A is equal to 1.857. B is equal to 2. F of A is equal to किती राहील मायनस 0.5962 आणि f of B is equal to किती राहील f of B is equal to किती राहील किती राहील 1. तर फॉर्म्युला काय राहील x2 is equal to A f of B minus B f of A divided by f of B minus f of A. तर x2 is equal to A किती आहे 1.857. f of B किती आहे 1 मायनस B किती आहे 2. f of A किती आहे 0.5962 मायनस मायनस प्लस f of B किती 1 मायनस मायनस प्लस 0.5962 किती येतं हे 1.91 1.9104. तर f ऑफ थोडंफार चालतं f ऑफ 1.9104 1.9104 चा क्यूब मायनस 7 किती येतं हे 5 सांगा
किती येतं -0.0277 मायनस मायनस नंतर पुढचं चेक करायचं मायनस दोघायचं जमत नाही जमवायचं असं तर हे रूट लाईज बिटवीन 1.9104 to 2 तर a इज इक्वल टू 1.9104 b इज इक्वल टू 2 एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो -0.0277 एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे एफ ऑफ बी ची 1 तर x3 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए हा तर ए किती आहे मित्रांनो आपल्याकडे 1.9104 इंटू एफ ऑफ बी किती आहे 2 मायनस बी किती आहे मित्रांनो 2 आणि मायनस मायनस प्लस 0.0277 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय एफ ऑफ बी किती आहे 1 मायनस मायनस प्लस एफ ऑफ ए किती आहे 0.0277 किती येतं x3 1.9128 समजलं हा झाला पुढचा प्रॉब्लेम नाव एफ ऑफ बी चे इथे एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 1 घ्या उत्तर किती येतं बघा उत्तर काय येतं एफ ऑफ बी चे उत्तर बरोबर ना हा ए लक्ष द्या नेक्स्ट प्रॉब्लेम हा रूट 10 by using bisection method find the approximate root of root 10 हा सिंपल प्रॉब्लेम है लेट x इज इक्वल टू रूट 10 x इज इक्वल टू रूट 10 x स्क्वेअर इज इक्वल टू 10 अलग x स्क्वेअर इज इक्वल टू 10 तर x स्क्वेअर मायनस 10 इज इक्वल टू 0 एफ ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 10 x च्या जागी 0 टाकायचं 0 स्क्वेअर मायनस 10 x जागी 0 टाकायचं 0 स्क्वेअर मायनस 10 एफ ऑफ 1 x च्या जागी किती टाकायचं 1 1 स्क्वेअर -10 एफ ऑफ 2 x जागी 2 टाकायचं 2 स्क्वेअर -8 एफ ऑफ 3 सॉरी स्क्वेअर -6 एफ ऑफ 3 इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर -10 -1 एफ ऑफ 4 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर -10 6 मायनस प्लस therefore lies between root lies between 3 to 4 3 to 4 a is equal to 3 b is equal to 4 f of a is equal to 3 f of a किती येईल मग -1 आणि f of b किती येईल मित्रांनो 6 f of b किती येईल 6 एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती येईल 6 तर हे 6 लक्षात नंतर x1 what is the formula of x1 a f of b minus b f of a divided by f of b minus f of a तर बघा मित्रांनो x1 इज इक्वल टू a किती आहे 3 इंटू एफ ऑफ बी किती आहे 6 मायनस मायनस प्लस 1 इंटू 4 ब्रॅकेट क्लोज एफ ऑफ बी किती आहे 6 मायनस मायनस प्लस 1 किती येतं x1 किती 3.1428 तर नाव चेकिंग एफ ऑफ 3.1428 3.1428 चा स्क्वेअर मायनस 10 किती येतं हे 1 to 2 हा मायनस बघा मित्रांनो मायनस नंतर हे मायनस हे प्लस 6 तर रूट लाईज बिटवीन 3.1428 4 अलग 2 4
तर बघा मित्रांनो ए इज इक्वल टू 3.1428 आणि बी इज इक्वल टू किती येतं 4. एफ ऑफ ए इज इक्वल टू किती येईल? एफ ऑफ ए ची व्हॅल्यू ही घ्यायची मायनस 0.122. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती येईल मित्रांनो? एफ ऑफ 6. तर x2 इज इक्वल टू A f of B minus B f of A divided by f of B minus f of A. So therefore, x2 is equal to what is the value of A? 3.1428. F of B किती है? 6 minus minus plus B किती है? 4 into F of A किती है? 0.122 bracket close divided by F of B किती है? 6 minus minus plus 0.122. Therefore x2 is equal to किती येतं? 3.1598. बघा मित्रांनो आता चेक करायचं एफ ऑफ 3.1598 3.1598 स्क्वेअर मायनस 10 किती येतं हे मायनस 0.156 थोडंफार 151 आहे ना 156 हा हे मायनस थोडंफार चालतं त्याला हे मायनस प्लस हे प्लस आहे इकडे बघा या मायनस नंतर डायरेक्ट इथं प्लस आहे मग रूट लाईज बिटवीन 3.1598 टू 4. तर बघा मित्रांनो ए इज इक्वल टू 3.1598 आणि बी इज इक्वल टू किती आहे 4. तर एफ ऑफ ए इज इक्वल टू किती आलं मायनस 0.0156. एफ ऑफ बी इज इक्वल टू किती आलं रामकृष्ण एफ ऑफ बी किती 6. हा तर x3 इज इक्वल टू ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. तर ए किती आहे मित्रांनो 3.1598. एफ ऑफ बी किती आहे 6 मायनस मायनस प्लस 4 इंटू 0.0156 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय एफ ऑफ बी किती आहे 6 मायनस मायनस प्लस 0.156 किती येतं x3 3.16 is the answer. Left first.